तर मित्रांनो मी चाललोय आपणकडे, पण विशेष म्हणजे मी आज एकटाच आहे. हो, थोड्या वेळासाठीच एकटा होतो आणि माझ्यासोबत आहेत निलेश भुसारे सर. हो बरोबर ओळखलं, नीलू भाऊचं जे कॅरेक्टर करत तेच आहेत. मग थोडं जीवरला गेलो की लगेच साहिल भाई पण पोहोचले आणि मस्त पैकी आम्ही देगावच्या रस्त्याने निघलो. लगेच सागर भाईनं आम्हाला ओव्हरटेक केलं फास्ट मध्ये एकदम सणाना पिरिरी काय. मग काय आम्ही मस्त पैकी मजेत साहिल भाई ढळम ढळम चालू केलं आमचं काहीतरी. कशी जोड नत खळाय का नाही, किल्लर जोड एकदम एकदम मुरलेले प्लेयर आहेत आणि दोघं पण. लगेच दहेगावला पोचलो. तिथं पांडू सर पण आलते, पांडुरंग वाघमारे युट्यूब चॅनल जे आहे ते त्यांचं डिस्कस होतं. तोच तर मी आलो मस्त पैकी एक तुम्हाला वेगळं झाड दाखवायला. अंजीरचं झाड म्हणजे वरती अंजीर असतात, पण ह्या झाडाला खाली बुंद्यालाच अंजीर लागलेले बघू शकता तुम्ही. वरती एक पण अंजीर दिसणार नाही, सगळे बुंद्यालाच होते. जे पलीकडलं आहे ते बघा, हे झाड जे आहे ते विशेष म्हणजे आधी हे बघू आपण, तुम्हाला डिटेल दाखवतो आधी. एक असे 3-4 पिकलेले होते, मी तोडावं नाही म्हणलं पण खास तुम्हाला दाखवायला बाप्पाला न विचारता तोडलं आणि खाल्लं सुद्धा. चवला नादच करायचं नाही. अंजीर मी पहिल्यांदा कच्चं खाल्लंय. कच्चं म्हणजे पिकलेलंच होतं पण ते टाईप कच्चं खाल्लंय. तर हो का, ही बघा, ही आवळा आहे मित्रांनो. आवळा एवढं एकच नाही तर असे 4-5 झाड आहेत, पण जवळ असल्यामुळे ते मी दाखवले नाहीत, लांब लांब होते. आणि लगेचच मस्त पैकी बदाम खायला गेलो. एक जुनी आठवण ताजी झाली तिथंच. तुम्ही पण बघू शकता बदाम असा बुकना करून मस्त पैकी खात होतो. तुमची पण एक जुनी आठवण ताजी झाली असेल ही बघून. कधी खाल्ले का नाही तुम्ही? हो, तुम्हाला अख्खं काढून दाखवतो एक. बघा कसं आहे ओरिजिनल बदाम. तर लगेच शूट चालू झाला. पांडू सर पण मस्त पैकी बदामाचा आस्वाद घेत होते. आस्वाद घेत घेतच ते पूर्णपणे शूट सुद्धा करत होते. शुभ्या वाडा के वाडा, मला काय पण म्हणलं की लगेच राग येत. माझं झालं बरोबर लगेचच कामाला लागले पांडू सर पण आणि शुभ्या सुद्धा. त्यांचा एक बदाम फुसकाच निघाला. काय दुसरं लगेच फोडून दिलं शुभेने. त्यांनी पण घेतलं मस्त पैकी असा आस्वाद आणि लगेच आम्ही पोहोचलो गाव. राहून द्या आजी, बसून द्या. शूटिंग बघितली का नाही? कशी वाटती? छान आहे का? आप्पा कुठे राहतात बरं? वस्तीवर राहतात होय. बर बर, चालतंय. जाऊ का? जातात त्यांच्याकडेच चाललोय. कुठं तुमचं काढायचं होय शूटिंग? बर बर सांगतो आजी, मी तिथे गेलो ना त्याला सांगतो, मग करताल. मग पण तुम्ही गणवेश घातला, गणवेशवर कसं शूटिंग करायचं मग? बर चालतंय. हा सांगतो मी तिथं. गावात पोचल्याबरोबर आम्ही पोचलो. आप्पा पण होते तिथं. पिठाचा डबा घ्यायचा होता. मस्त बघ घरातून पिठाचा डबा घेतला मी शेजारनं. आम्ही लागलो शूटच्या तयारीला. एकदम खतरनाक म्हणजे भयानक मध्ये झालेला हा सीन. सगळं खरं मित्रांनो, किडनॅप मी केलंय पण मलाच भारी सोडले. असंच गाडीचा पाठला करत आम्ही पोहोचलो सीनच्या जागेवर. इथं पण एक माझा सीन होता.
मग काय सगळं सीन उरकून सगळं सूट उरकून आणि पोचलो अजून परत एकदा आप्पाच्या घरी. तर मस्त पैकी आमचा नाश्ता बिष्टा झाला. परत अजून दुसऱ्या शूटला मस्त पैकी आम्हाला मस्त तुडवलं बरं का. या सिच्युएशनला सगळ्यात डेंजर कॅरेक्टर म्हणजे शुभ्याचा होता. तर तुम्हाला कॅरेक्टर म्हणजे काय स्टोरी होती ते जर बघायची असेल तर फक्त तुमच्यासाठी या वेब सिरीजचं जे चॅनल आहे त्यावर तुम्ही हा पूर्ण भाग बघू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आया बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे आणि अशा नराधमांना जागेवरती ठेचलाच पाहिजे. हा झाला आमचा चहाचा टाइम. मग काय मस्त पैकी आम्ही चाललो आता गावाकडे. आपली गाडी होती ती लावल्या आपण तिथंच दुसऱ्याकडे शूट होतं तिकडे चाललोय रवाना.